नमस्कार मित्रांनो. गेल्या 4-5 दिवसाखाली बारामती आणि सातारा जिल्ह्यामधील ज्या काही ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या, म्हणजे ज्यावेळेस मतदान पूर्ण होतं त्यावेळेस ज्या काही त्या ईव्हीएम मशीन्स असतात त्या एका सुरक्षित ठिकाणी आणि त्या मोठ्या एकदा सिक्युरिटीच्या अंडरखाली स्टोअरमध्ये ठेवल्या जातात. पण काल एक प्रकार शिरूरमध्ये आज एक प्रकार घडला आहे की जसं की बारामती आणि सातारामध्ये घडला होता की सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, तसाच प्रकार काल शिरूरमध्ये घडला आहे. तिथे तर चक्क 24 तास सीसीटीव्हीचे डिस्प्ले बंद होते, असा काही प्रकार घडला आहे. आणि तुम्ही तर बघत असाल की पूर्ण देशामध्ये जे काही ईव्हीएम मशीन बाबत जे काही किंवा त्याच्या हॅकिंग बाबत जे काही म्हणजे प्रश्न निर्माण होत आहेत किंवा सुप्रीम कोर्टात भरपूर खूप याचिका दाखल केल्या आहेत, त्याबाबत काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय तर म्हणजे हीच आहे, त्यांनी एक सुरक्षित ठेवलंय, अजून काही त्यांचा निर्णय आला नाही. पण असे जर प्रकार जर ते होत असतील किंवा ह्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत जर असे जर प्रकार होत असतील तर कुठल्या म्हणजे आधारावर आपण म्हणजे ह्या काय ईव्हीएम मशीन्स आहेत त्याच्या विश्वास ठेवायचा? कारण असे रोज प्रकार घडत आहेत. ह्या ज्या काही 2-3 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकार घडले आहेत सीसीटीव्हीच्या म्हणजे जे काही ईव्हीएम मशीनच्या म्हणजे सुरक्षितेसाठी किंवा सिक्युरिटीसाठी जे काही सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात, तर अशा प्रकारे जर प्रकार होत असतील तर हे एक म्हणजे कसं एकदम संशयास्पद असे प्रकार आहेत. तर याकडे कसं आहे व्यवस्थित म्हणजे कसं आहे जे काही निवडणूक अधिकारी आहेत किंवा निवडणूक म्हणजे हे आहे आयोग आहे त्यांनी व्यवस्थितरित्या ह्याच्यावर म्हणजे कसं आहे लक्ष देणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी नागरिकांचा विश्वास राहू शकतो. कारण कसं आहे आधीच देशामध्ये पूर्ण ईव्हीएमच्या हॅकिंग बाबत ते सारखे तेच प्रश्न निर्माण होत आहे की जे 18 वर्ष पूर्ण करू त्याला तर मतदानाचा अधिकार आहे, पण जो खरंच आपण बरोबरच्या व्यक्तीला दिलं गेलेलं मतदान सुद्धा जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीला जात असेल तर त्या मतदान करून त्या व्यक्तीचा काय फायदा आहे? कारण गेल्या जे काही 4थं फेज इलेक्शन झालं त्याच्यामध्ये भरपूर प्रकार झाले आहेत. कारण कोणाला तर चक्क मतदान सुद्धा करू दिलं नाही, नाव एकाच आणि मतदान करायला तिसराच व्यक्ती जातोय, असे प्रकार घडले आहेत. आता येणाऱ्या 20 तारखेला मुंबईमध्ये 6 मतदारसंघामध्ये हे होणार आहे, इलेक्शन होणार आहे. आणि काल मोदींचा रोड शो झाला, ज्या ठिकाणी जे काय होर्डिंग्स पडले होते तो गेल्या 2 दिवसाखाली तेथूनच म्हणजे मोदींचा रोड शो होता, त्याबाबत मोदी गप्प राहिले, ते काहीच बोलले नाहीत. तर तुम्ही बघू शकता की आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपाने कसं आहे खूप घाणेरडा प्रकार सध्या चालू केला आहे. कारण कसं कुठल्या थरला भाजपा जाईल किंवा नरेंद्र मोदी जाईल, नरेंद्र मोदी हे वाटेल ते प्रत्येक सभेमध्ये काँग्रेसविषयीच बोलत असतात, त्यांना काँग्रेसशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि कसं आहे ते आज एक बोलतील आणि दुसरं एक बोलतील, त्यांनाच म्हणजे त्यांचाच ताळमेळ नसतो की हे नेमकं मी काय बोलतो किंवा काय नाही. कारण कसं आहे जवळपास एवढं लक्ष म्हणजे मोदींनी महाराष्ट्राच्या म्हणजे राजकारणावर किंवा जे काही ह्याच्यावर आहे निवडणुका किंवा वोटिंगवर आहे एवढं लक्ष केंद्रित केलं ना, खूप केलं. कारण त्यांना एवढं टेन्शन आहे ना, तर खूप टेन्शन आहे. कारण कसं आहे जेवढ्या सभा कुठल्याच राज्यामध्ये केल्या नाहीत तेवढ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सभा घेतल्या आहेत, प्रचार सभा चक्क 18 प्रचार सभा त्यांनी घेतल्या आहेत. तर असो, कारण कसं आहे जर प्रकार म्हणजे ईव्हीएम मशीनच्या बाबत होत असतील किंवा चक्क 24 तास 40 तास जर कॅमेरे आणि सीसीटीव्ही जर बंद होत असतील तर त्या कसे कुठल्या आधारावर आपण त्याचा विश्वास ठेवायचा की बाबा ह्या मशीन सुरक्षित आहेत किंवा आपण जे काही मतदान केलंय ते खरंच आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीलाच केलंय, कुठल्या बेसवर ठेवायचं? तर असा एक व्हिडिओ होता. आणि अजून 3 फेजमध्ये इलेक्शन बाकी आहे. तर ज्या ठिकाणचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधून ज्या ठिकाणचं किंवा मतदारसंघातलं मतदान बाकी आहे अशांना सांगतो की विचार करून मतदान करा, जेवढं होईल आपल्याला शक्य तेवढं म्हणजे व्यवस्थित विचार करून मतदान करा. कारण हीच वेळ महत्त्वाची आहे, नंतर वेळ येणार नाही सांगून आणि बोलून आणि विचार करून वेळ तरी येणार नाही, त्याच्यामुळे विचारपूर्वक मतदान करा. कारण कसं आहे प्रश्न आपल्या लोकशाहीचा, देशाचा आणि आपल्या संविधानाचा प्रश्न आहे. कारण कसं आहे भाजपा जर पुन्हा अजून मी सांगतो भाजपा जर सत्तेमध्ये आली तर इलेक्शन नाव हे राहणार नाही, इलेक्शनचा प्रकारच होणार नाही. 1 नेशन आणि 1 लीडर हा प्रकार ते करतील. तर असा एक छोटासा व्हिडिओ होता. परत एकदा सांगतो विचार करून मतदान करा. धन्यवाद.